अधिकार आहे. न्याय मागायचा का नाही हा आणि आम्हाला दिनानाथ मिळाले फक्त पैशासाठी. न्याय मागायचा नाही का? आतापर्यंत मी स्थानिक कोथरूड विधानसभा अधिकारी वैभव दिघे युवा सेना कितीतरी वेळा फोन केला, यांच्याकडे कधीच वेळ नसतात, कधीच काही नसतात. आम्हाला त्यांना जाब विचारायचा आणि पोलीस आम्हाला जाब विचारून देत नाहीये. आज जाऊन काय करणार? आम्हाला त्यांना विचारायचं की बा नक्की तुम्ही कोण आहे ना, ते डॉक्टर कोण होते आणि पैसे कोण मागत होतं त्याच्यासाठी 10 लाख रुपये. आम्हाला जाऊ द्या, आम्हाला फक्त जाऊ द्या, आम्हाला फक्त जाऊ द्या, तिथं आम्हाला भेटू द्या. पाहतोय की या ठिकाणी पुणेकर नागरिक जे आहेत ते जमलेले आहेत आणि या ज्या हॉस्पिटल प्रशासनाचे डीन आहेत त्यांना भेटण्याची मागणी केली जाते. तुम्हाला भेटू जाऊन देत नाही आहेत पोलीस, आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाहीयेत. प्रशासनाला आम्हाला त्यांना विचारायचं आहे. दुर्दैवी मागता आडून हा आमच्यावरती केली जाते आहे आणि हे अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. शिंदे गटाचे शिवसेना आत्ताच वरती जाऊन आले, त्यांना यांनी कोणी अडवलं नाही, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना इथे आल्यामुळे त्यांनी आम्हाला इथे अडवलेलं आहे. त्यांची तुम्ही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत म्हणून भेटून देत. हो, त्याच्यामुळेच आम्हाला इथे गेटवरती अडवलेलं आहे. शिंदे गटाचे सगळे लोक वर जाऊन भेटून आले, पण आम्हाला काय अडवलं जात आहे? आम्ही पण लोकांसाठी आलो आहोत ना. त्याला 10 लाख रुपये भरायला नव्हते म्हणून 2 मुलांची माता प्रसूतीनंतर प्रश्नच नाहीये की आम्ही या पद्धतीने. पोलिसांकडून काय सांगितलं? यांनी आम्हाला सोडलं पाहिजे. आम्ही काही ते तोडफोड करायला आलेलो नाहीये. आम्हालाही समजतंय हे हॉस्पिटल आहे, इथे नागरिक आरोग्याचे उपचार घेण्यासाठी येतात, तर अशा पद्धतीने अडवणूक करणं अतिशय अयोग्य आहे. आपण पाहतोय की शिवसेना जो ठाकरे गट आहे त्या ठाकरे गटाचे पदाधिकारी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवर आलेले आहेत आणि या ठिकाणी जे प्रशासन आहे, रुग्णालय प्रशासन, त्यांना भेटण्याची या ठिकाणी मागणी केली जाते. मात्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धिक्कार 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 मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाचा धिक्कार आहे. पोलीस प्रशासनाला पुढे करून आमचा आवाज गप्प करतायत, ही कुठली पद्धत आहे? जर शिंदे गटाचे शिवसेनेचे लोक जर वर पोहोचतात तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला इथं का अडवलं जात आहे याचं उत्तर पोलिसांनी आम्हाला आता दिलं पाहिजे की कशासाठी आम्हाला इथं अडवलंय. समिती नेमण्यात आलेली आहे या सगळ्या चौकशी. हो, ह्या समितीतून काय निष्पन्न होणार आहे? असे अनेक बळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आतापर्यंत घेतलेले आहेत. 4 सदस्यीय समिती 4 सदस्य समिती नेमली जरी असली तरी एका निष्पाप महिलेचा जीव गेलेला आहे आणि अतिशय वाईट पद्धतीने केलं आणि अजिबात चांगलं नाहीये. आम्ही त्यांना भेटून द्यावं, आम्हाला त्यांना जाब विचारून द्यावा, आम्हाला त्यांना भेटून द्यावं, आम्हाला त्यांना जाब विचारून द्यावा, एवढंच आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो. पोलीस का भेटून देत नाही? त्यांनी जे केलेलं आहे 10 लाख रुपये मागतात, त्यांचे लोक माणूस मरतो तिथं आणि बाई मरती तिथं. पोलीस भेटून का देत नाहीत? काय कारण सांग? आम्हाला त्यांचाच बहुतेक हे मुळामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे केवळ 1 रुपया नाममात्र भाड्यावरती गेलेलं आहे. का पोलीस भेटून देत नाही? मुळात पोलिसांचं मुळात प्रशासनच मुळात हे यांच्या बाजूने आहे. पैसे कमवले आहे. रुग्णालय प्रशासनाला पोलीस एकूण प्रशासन वाचवण्याचा प्रयत्न करताय का? बोलून आलात, काय म्हणतंय प्रशासन? मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाचा आम्ही पहिला धिक्कार करतो, कारण त्यांनी पोलिसांना आमच्या समोर उभं केलं आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी मज्जाव केला. केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असल्यामुळे त्यांनी आम्हाला पुढे जाऊन दिलं नाही. मात्र शिंदे गटाचे सगळे पदाधिकारी वर जाऊन पोहोचले, त्यांची मीटिंग झाली, त्यांचं बोलणं झालं, परंतु मग आम्हाला अडवण्यात का आलं? हा प्रश्न आमचा पोलिसांना आहे. आम्हाला अडवण्यात का आलं? धर्मदाय आयुक्ताचं यांनी मदत केलेली आहे. ही जागा पूर्णपणे 1 रुपया नाममात्र भाड्याने दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने यांनी प्रशासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे प्रशासन आहे त्याला प्रशासन वाचवण्याचा प्रयत्न प्रशासन मिळून मंगेशकर कुटुंबांना वाचवण्याचं काम करत आहे. केवळ मंगेशकर कुटुंबांनी तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय लताताई मंगेशकर यांनी हे हॉस्पिटल गोरगरिबांच्या सेवेसाठी उघडलं, त्यांचे जीव वाचवण्यासाठी उघडलं, परंतु इथे लोकांचे जीव घेतले जातात. हे लता मंगेशकर यांचं स्वप्न नाही. नेमकी मागणी काय आहे? नेमकी तुमची मागणी काय आहे? तुमची मागणी आहे की मंगेशकर हॉस्पिटलचे जे केळकर आहेत त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि जे याच्यात दोषी आहेत त्या सगळ्यांवरती ताबडतोब खटले दाखल करून त्यांना
काही अजून या प्रकरणात नाही, या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला नाहीये. आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की गुन्हा दाखल करावा आणि जे धर्मदायुक्त कार्यालयांनी यांना परवानगी दिलेली आहे. समिती नेमण्यात आलेली आहे. समिती नेमली पण गुन्हा दाखल समिती नेमली, समिती कोण आहे हे यांनी सांगावं. समिती कोण कोण आहे त्या समितीमध्ये कोणाकुणाला अधिकार असतो? आपण पाहतोय की या ठिकाणी ठाकरे गटाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते दीनानाथ रुग्णालय, जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे त्याच्या गेटवर येऊन घोषणाबाजी करत आहेत आणि मुळामध्ये मंगेशकर कुटुंबाचा हा शासनावरती जो एक मोठा बागडा आहे आणि त्या बागड्यामुळं केवळ प्रशासन झुकतंय. पोलीस प्रशासन देखील त्या मंगेशकर कुटुंबावरती झुकलेलं आहे. कुणाकुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुळामध्ये पहिल्या ऍडमिनवरती गुन्हा दाखल केला पाहिजे. ज्या माणसाने 10 लाख रुपये भरा तर उपचार करतो म्हणून त्या संबंधित डॉक्टरवरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालाय. त्याचे पती एका सत्ताधारी आमदाराचे पीए असले आहेत. अहो, ह्याच्यावरूनच कळतं ना की एखाद्या सरकारी पीएच्या बायकोची परिस्थिती होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय होईल याचा विचार करा. ताई, ज्या महिलेचा मृत्यू यामध्ये झालेला आहे हॉस्पिटलकडनं सांगितलं जात आहे की चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवल्या जात आहेत. अशा पद्धतीने मंगेशकर हॉस्पिटलचं प्रशासन उत्तर देत आहे. ताई, ज्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालाय ते सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे पीए आहेत. त्या महिलेचे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, ज्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालाय एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे पीए आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत म्हणून तरी पिंग फुटलं. मात्र जे सामान्य नागरिक आहेत ते त्याच्यात या पद्धतीने होरपळतात. त्यांचे नातेवाईक मरण पावतात. पण तरी देखील सुद्धा याच्यावरती हे ढिम्म गेंड्याच्या कातडीचं असलेलं प्रशासन, नालायक प्रशासन यांचं काय उत्तर देतं की ह्या बातम्या खोट्या पद्धतीने बाहेर पसरवल्या जात आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. कधी उत्तर देणार? काल त्या महिलेचा मृत्यू झाला. अजूनही मंगेशकर हॉस्पिटल याच्यावरती बोलायला तयार नाही. शिंदे गटाचे कार्यकर्ते पाठीमागे प्रत्येक वेळी सत्तेचा गैरवापर करून कायम आम्हाला आमच्यावरती अन्याय केलाय. हे सत्तेत असलेल्या लोकांनी केलेलं काम आहे. केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना इथे आल्यामुळे आम्हाला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. गेटवरच आम्हाला अडवलं, धक्का. शिंदे गटाचे पदाधिकारी भेटलेत ना तुमच्या पाठीमागे? शिंदे गट भेटले की सत्तेच्या बाहेर असल्यामुळे आम्ही न्याय मागायला सुद्धा जाऊ शकत नाही. शोकांती काय? केवळ सत्तेच्या लोकांना सोडलं जातं. हा दुसरा भाव का केला जातो? समिती नेमली आहे, तपास करते. तपास झाल्यानंतर गुन्हा दाखल करणार असं प्रशासनाकडून सांगण्यात येतं. काही वेळा हवाय. अहो, काल एका निष्पाप महिलेचा जीव गेला आणि त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही. तुम्ही चुकला आहात म्हणून तुमच्याकडे उत्तर नाहीये. तुम्ही हा वेळ कशासाठी मागताय? का तर तुम्हाला बाकीचे पुरावे नष्ट करता येतील म्हणून तुम्हाला हा वेळ हवाय. आजच सकाळी त्यांच्या हॉस्पिटलकडचे एक प्रशासकीय त्यांच्या ऍडमिन मधले एक जबाबदार अधिकाऱ्याने उत्तर दिलं की ह्या सगळ्या खोट्या बातम्या चालवल्या जातात. आमच्या हॉस्पिटलची बदनामी केली जाते आहे. आम्ही जे काय खरं आहे ते समोर. या माध्यमातून आता शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आतमध्ये काही अनुचित प्रकार घडू शकतात, त्यामुळे पोलीस बंदोबस्त चालू आहे, त्यांचं असं म्हणणं आहे. आम्ही काही तिथे तोडफोड करायला जात नव्हतो. आम्ही काही कुणाच्या अंगावर जाणार नव्हतो. आपण पाहतोय की या ठिकाणी समोरच्या बाजूला ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत तर पाठीमागच्या बाजूला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्ता आहेत. त्यांनी आता सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाची भेट घेतलेली आहे. मात्र ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भेट नाकारलेली आहे. ताई, तुम्ही या माध्यमातून आता ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने येण्याची शक्यता आहे? आम्ही आमने सामने येण्याचा इथं प्रश्नच येत नाही. ते सुद्धा आणि आम्ही सुद्धा इथे केवळ न्याय मागण्यासाठी आणि चुकीच्या घडलेल्या गोष्टींवरती बोट ठेवण्यासाठी. आपण पाहतोय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.